अक्कलकोट तालुक्यातील आळगी गावचे सुपुत्र व युवा उद्योजक युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताफ काशिम आहिरे यांच्याकडून साबुदाणा, साखर, भगर, गोडेतेल, चहापत्ती, तांदूळ या साहित्यांचा किट व साड्या वाटप करण्यात आल्या। अक्कलकोट तालुक्यामध्ये सध्या पूर परिस्थिती ही भयंकर रूप धारण केलेली आहे। या परिस्थितीचा आढावा घेत आणि समाजाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने युवा उद्योजक मुस्ताफ काशिम आहिरे यांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला। काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदा NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। अक्कलकोट तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला। नदीला पूर आले। पुराच्या पाण्याने अक्षरशः अनेक संसाराची राख रांगोळी केली। यामध्ये खास करून आळगी, अंकलगी नजीक चिंचोळे पुराने व पुराच्या पाण्याने विळखा घातला। यामध्ये अनेकाचे संसार देशोधडीला लागले। या संसारांना हातभार लावण्यासाठी युवा उद्योजक मुस्ताफ काशिम आहिरे यांनी मदतीचा हात पुढे केला व त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केला। तसेच यामध्ये महिला भगिनींसाठी खास करून साडी, चोळी, त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचा देखील समावेश करण्यात आला होता। या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लू पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, सरपंच रुक्मुद्दीन कुमटे, उपसरपंच रियाज मुल्ला, परमेश्वर हत्तुरे, हुसेन बाशा कुमटे, सद्दाम पटेल, सुरेश पाटील, कल्लप्पा सलगरे, अबूसाब कुमटे, महादेव कांबळे, सलीम कुमटे, धर्मराज मांग, सिराज कुमटे, राजकुमार मांग, वाहिद कुमटे, विश्वनाथ माळगे, शाहिद कुमटे, मंजुनाथ पाटील, बिलाल मुल्ला व गावकऱ्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे। आळगी गावचे सुपुत्र व युवा उद्योजक मुस्ताफ काशिम आहिरे यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटप करताना माणुसकीचे मोठे कार्य केले आहे। अक्कलकोट तालुक्यातील परतीच्या पावसाने निर्माण झालेल्या भीषण पूर परिस्थितीत त्यांनी मदतीचा हात पुढे करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।